नमस्कार मंडळी, मी सोनम तुमचं माझ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करते। प्रथमतः तुम्ही मला माझ्या प्रेग्नन्सीच्या एक्सरसाइजच्या व्हिडिओला खूप खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे। त्या व्हिडिओला 2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यू गेलेले आहेत। माझ्या बाळाचा जन्म 2023 मे मध्ये झाला आणि आता माझं बाळ 18 महिन्याचं झालं आहे। हा व्हिडिओ मी नवीन वर्षात 2025 मध्ये बनवत आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट्स इन आवर डिलिव्हरी बॅग। ऍक्च्युली दोन भाग याचे केले पाहिजे, एक बाळासाठीची डिलिव्हरी बॅग आणि एक आईसाठीची डिलिव्हरी बॅग। आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की तुम्ही बॅग भरताना शक्यतो आपल्यासोबत जे कोणी येणार आहे, जे कोणी रिलेटिव्ह फ्रेंड, तुमची आई असेल, तुमच्या सासूबाई असतील, कोणीही असेल, त्यांच्या समोर ही बॅग भरा, म्हणजे ऐन वेळे घाई गडबड होणार नाही। त्यांना कळेल की कुठल्या जागी काय ठेवलेलं आहे आणि त्या हिशोबाने ते वस्तू तुम्हाला वापरायला तिकडे हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड करतील। प्रथमतः डायपर। हो, जसे लहान मुलांचे डायपर असतात तसेच मोठ्यांचे सुद्धा डायपर बाजारात मिळतात। तुम्ही चक्क ते वरती डायरेक्टली चढवू शकता, वेदर इट इज नॉर्मल डिलिव्हरी और इट इज सी सेक्शन नंतर सुद्धा तुम्ही तुमच्या टाक्यांच्या वरती ते आरामशीर चढवू शकतात। ते सुपर डुपर कम्फर्टेबल असतात। आपल्याला हॉस्पिटल मधून सुद्धा पॅड्स मिळतात, पण ते कम्फर्टेबल असतीलच याची काही खात्री नाही। तर तुम्ही हे असे अडल्ट डायपर तुम्ही ब्लिडिंगच्या वेळेस घेऊ शकता। ते खूप बजेट फ्रेंडली पण असतात आणि त्यातल्या त्यात ते सुपर कम्फर्टेबल असतात। तर हे एक पॅकेट तुमच्याकडे तुमच्या बॅगेमध्ये तुम्ही भरायलाच हवं। दुसऱ्या क्रमांकावर आहे आपला घरी यायचा छानसा एक ड्रेस। आजचं हे युग आहे इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपचं। तर आपल्याला छान छान आठवणी साठवायच्या असतात, छान छान फोटोज व्हिडिओज काढायचे असतात। त्यासाठी घरी येताना असा सुंदर तरीही कम्फर्टेबल असा एक छानसा ड्रेस भरायला आपल्याला बॅगेमध्ये मस्ट हॅव आहे। तिसऱ्या क्रमांकावर आहे सिपर। हो, तुम्ही म्हणाल ग्लासाने आपण पाणी पितो तर सिपर कशाला? तर तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या हार्मोन्सची अस्ताव्यस्तता झालेली असते डिलिव्हरी नंतर। खूप घाम येत असतो आपल्याला, तरीही थंडी वाजत असते आणि बॉडी खूप डिहायड्रेट झालेली असते। आपल्या शरीरातून सगळं काही निघून गेलेलं असतं, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये खूप वीकनेस जाणवते आणि फीडिंग पण चालू असते त्या दरम्यान, आणि त्या दरम्यान फीडिंग पण चालू असते। तर आपली बॉडी ही हायड्रेटेड असणं खूप गरजेचं आहे। ग्लासाने हवं तेवढं पाणी आपल्याला प्यायला जमत नाही, पिता येत नाही। सिपरने आपण आरामदायी असं झोपून सुद्धा हळूहळू एक एक घोट असं आपण पाणी पिऊ शकतो आणि खूप इझिली ते ग्लासाच्या तुलनेत खूप म्हणजे जास्त पाणी पोटामध्ये जातं आणि ते इझी सुद्धा होतं। म्हणून एक सिपर आपण हॉस्पिटल बॅगमध्ये भरायलाच हवा। चौथ्या क्रमांकावर आहे फीडिंग गाऊन। हो, पण तुम्ही म्हणाल की फीडिंग गाऊन चैनवाला घ्यायचा, तर माझ्या मते त्याला नो आहे। कारण ज्या चैनच्या गाऊन असतात त्या लिटरली मी वापरून पाहिलेल्या आहेत, त्याची चैन निघून जाते किंवा ती बाळाच्या नाका तोंडाला लागू शकते, त्याच्याने इजा होऊ शकते। आपल्याला सुद्धा त्याची इजा होऊ शकते बंद आणि चालू करताना। म्हणून मी असं सजेस्ट करेन की तुम्ही नॉर्मल जे आपल्या आई वापरायच्या बटन्सवाले लांब लचक बटन असेल तरीही चालेल, पण त्या चैनीच्या गाऊनपेक्षा बटनवाल्या गाऊन खूप छान, आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही। त्या तुम्ही 4 ते 5 गाऊन घ्यायला बॅगेमध्ये विसरू नका। आणि 4-5 म्हणजे 1-2 एक्स्ट्रा यासाठी सांगते, कारण बॉडीमध्ये खूप प्रकारचे हार्मोन्स अस्ताव्यस्त झालेले असतात। जसं की मागे मी तुम्हाला सांगितलं, खूप घाम येत असतो तरीही थंडी वाजत असते, तर आपण दूध सुद्धा पाजत असतो, त्यामुळे थोडासा बॉडी ओडर पण आपल्याला येत असतो, घाम खूप येत असतो, बॉडी पूर्ण डिहायड्रेट झालेली असते कारण आपण फीडिंग पण करत असतो। तर तुम्ही 1-2 गाऊन एक्स्ट्रा न्यायला पाहिजे। मी 5-6 सजेस्ट करेन, तर तुम्ही जर जमत असेल तर 5-6 घेऊन जा, नाहीतर ऍटलीस्ट 3-4 तरी तुम्ही गाऊन ह्या बॅगमध्ये भरायलाच हवे। नेक्स्ट आपल्या बॅगमध्ये भरायचं आहे आपल्या टॉयलेटरी पाऊच। त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं टूथपेस्ट, तुमचं ब्रश, 1-2 रबर बँड, प्लस तुम्ही बॉडी वॉश वापरत असाल तर बॉडी वॉश, नाही तर सोप, फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि एक लिप बाम, कारण खूप डिहायड्रेटेड झालेली असते स्किन, त्यामुळे तुम्ही एक लिप बाम सुद्धा घेऊ शकता। हा टॉयलेटरी पाऊच पण तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता। नेक्स्ट आहे सॉक्स आणि स्लीपर्स।
तर सॉक्स यासाठी की मी माझ्या पर्सनल अनुभवातून सांगते की माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मला जरा जास्त प्रमाणात थंडी वाजत होती, पाय जास्त शिवर होत होते माझे. तर त्या हिशोबाने तुम्ही 2 जोड सॉक्सचे आपल्या बॅगमध्ये घ्यायला हवे. त्यातच आहे स्लीपर. तर स्लीपर यासाठी की आपल्याला तिथल्या तिथे वॉशरूमला जायचं असतं आणि त्यानंतर सी सेक्शनमध्ये तर डॉक्टर्स आपल्याला चालायला सांगतात. तर त्यासाठी आपल्या पायात ही स्लीपर आपली घेऊन जायला हवी. नेक्स्ट आहे एक छान मोठा फीडिंग स्कार्फ. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, तर काही नाही, नुसतं कॉटनचा छान असा लांब लचक असा स्कार्फ घेतला तरीही चालेल, किंवा हल्ली बाजारात एक फीडिंग स्कार्फ नावाचा प्रकार नवीन आलेला आहे. तर ते तुम्ही चक्क एका साईडला आपल्या घेऊन पूर्ण गळ्यात टाकून तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या बाळाला बघायला आपले मित्रमंडळी, आप्तस्वकीय, आपले रिलेटिव्ह सगळे येत असतात. तर त्यांच्यासमोर आपल्यालाही अनकम्फर्टेबल न वाटावं म्हणून एक फीडिंग स्कार्फ आपल्या बॅगमध्ये भरायलाच हवा. नेक्स्ट आहे नर्सिंग ब्रा. हो, जसं फीडिंग स्कार्फ येतो, फीडिंग गाऊन असतात, तसेच फीडिंग ब्रा सुद्धा असतात. तर त्या अर्ध्या ओपन किंवा पूर्ण बटनासकट आपण ओपन करून आपल्या बाळाला छानपैकी दूध पाजू शकतो. तर त्या एक 2-3 जोडी तुमच्या बॅगमध्ये भरायलाच हव्या. लास्ट 10वा पॉइंट म्हणजे डॉक्युमेंट्स. हो, बाकी सगळं आपण बॅगमध्ये भरतो, पण डॉक्युमेंट्स मात्र कधी घाईघाईमध्ये आपण विसरून जातो. तर त्यामध्ये आपले लेटेस्ट ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स, सोनोग्राफी, नंतर आपल्या हस्बंडचे आधार कार्ड, गव्हर्नमेंट जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते, नेसेसरी जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची आपल्याला एक फाईलच बनवून ठेवायला हवी खरं तर. आणि ती अख्खीच्या अख्खी फाईल आपण घेऊन जायला हवी. पण ते एवढं जमत नसल्यास ऍटलिस्ट मेंडेटरी जे काही डॉक्युमेंट्स आपले आहेत, आधार कार्ड, आपला आधार कार्ड, आपल्या हस्बंडचं आधार कार्ड, आणि त्यानंतर आपली जी काही फाईल बनवलेली असते डॉक्टरमध्ये, डॉक्टरकडे रेग्युलर चेकअपसाठी जी फाईल बनलेली असते ती, लेटेस्ट सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आणि लेटेस्ट ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स, हे सगळं तुम्ही आपल्या एका फाईलमध्ये भरून त्या बॅगेमध्ये आपण ठेवून द्यायला हवं. आणि ते सुद्धा आपल्यासोबत जे जाणार आहे त्यांना 100% ते दाखवून द्यायला हवं की हे डॉक्युमेंटची फाईल इकडे इकडे ठेवलेली आहे. तुम्ही प्रेग्नंट असाल म्हणूनच हा व्हिडिओ माझा बघत असाल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मी हे 10 पॉइंट्स तुमच्याबरोबर आज शेअर केले आहेत. हे सगळेच्या सगळेच मस्ट हॅव्स आहेत. तुम्ही तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. इथून पुढे 2025 मध्ये इथून पुढे मी पूर्ण नव्याने व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि आता मी रेग्युलरली व्हिडिओ टाकणार आहे. तर स्टे ट्यून. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आपल्या प्रेग्नन्सीचा जो काही रुटीन आहे तो फॉलोअप करा. छान छान खा आणि खुश राहा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.